पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। शिक्षणाच्या दृष्टीनेही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे। तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारी हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे। वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत। रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे। 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पासून पुढे सुरू होते। घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। देशातील सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीत एक आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून अनेक पुरस्कारांना गौरव झाल्यानं आपली ओळख निर्माण केलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक मागील महिन्यात बिनविरोध पार पडली होती। माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं या कारखान्याच्या उभारणीनंतर या कारखान्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं आणि यातूनच देशात उच्चांकी गाळप करणारा सहकारी साखर कारखाना म्हणून विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ओळखला जाऊ लागला। तर 10 दिवसाला ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून या कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं देखील समाधान केल्याचं दिसून आलंय। विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा कदाचित महाराष्ट्रातला एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो। त्याचे आणखी एक कारण आहे ते तसेच आहे। पंढरपूर तालुक्यातील करकम येथे 2011 मध्ये मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या विजय शुगर साखर कारखाना पुढे बंद पडला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे या कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी लिलाव करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आणि यातूनच करकम येथील विजय शुगर साखर कारखाना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केला आणि आज युनिट नंबर 2 म्हणून तोही कारखाना यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे। केवळ माढा तालुक्यातच नव्हे तर पंढरपूर तालुक्यातही श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी पाठवला जात असल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार बबनराव शिंदे यांची निवड होणार की रणजित शिंदे यांची निवड होणार याची मोठी उत्सुकता माढा तालुक्याबरोबरच पंढरपूर तालुक्यातील 42 गावातूनही लागून राहिली होती। मागील महिन्यात संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर काल चेअरमन पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। उपजिल्हाधिकारी जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवड प्रक्रियेत कारखान्याच्या अध्यक्षपदी 7व्यांदा माजी आमदार बबनराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली।